जय गुरुदेव. संसार रूपी अरण्यवनी अहम भ्रांती भुलता दिशा भुलुनी, तेथे काम क्रोध सिंह व्याघ्र वेडुनी ग्रासू आरंभिले, तेथे भेटले अदृष्ट कृपादानी, ज्याने तुष्ट श्वापदे टाकली छेदुनी, सुपंथी लाविले शुद्ध बोधुनी, तया श्री गुरुशी नमो नमो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली संसाराचं वास्तव चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. संसाराला एक अरण्यवन म्हणतात आणि अहंकारानं भ्रमित झालेला जीवात्मा अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतो. त्या इच्छेला, कामाला सिंह म्हणतात आणि इच्छा पूर्ण होत नाही याला वाघ म्हणतात. अशा सिंह वाघाच्या विळख्यात सापडून तो आपलं मनुष्यत्व हरवून बसतो. त्यावेळेस तिथं सद्गुरुनाथ भेटतात आणि त्याचा भ्रम दूर करतात आणि त्याला शुद्ध बोध देतात. अशा सद्गुरुनाथाला माऊली नमस्कार करतात. या ओवीला आपण सविस्तर समजावून घेऊ. यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहावे लागेल. झोपेत असताना आपल्याला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण एका घनदाट अरण्यामध्ये आहोत. अरण्यामध्ये आपला रस्ता चुकलेला आहे. आपल्याला घराकडे यायची वाट सापडत नाही आणि तितक्यात संध्याकाळ झाली तरीही रस्ता सापडत नाही. वाघ सिंहाच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. भीतीनं हातपाय लटलट कापत आहेत आणि आता आपण काहीच करू शकत नाही. आपलं कर्तृत्व संपलेलं आहे. आता ईश्वरा धाव धाव असा आपण धावा करू लागलो. वाचव. तेवढ्यात हळुवारपणे कोणीतरी आपला हात धरतं आणि उठ, जागे हो, तू स्वप्नात आहेस. त्यावेळेस आपण जागे होतो आणि आपल्याला शुद्ध बोध प्राप्त होतो की हे स्वप्न होतं. वाघ सिंहाच्या डरकाळ्या, जंगल, भयान रात्र हे सर्व खोटं होतं. जागे करणारे सद्गुरू आणि आपल्याला बोध आला की मी अंथरुणावरच आहे. या रूपकातून आपल्याला समजून घ्यायचं आहे संसार म्हणजे काय. देहात्म बुद्धी हाची संसार. संत सांगतात मी शरीर आहे ही भावना ठेवून स्वतःला देह समजणं, स्वतःला मन समजणं आणि या देहासाठी मी आणि ही माझे लोक ह्याच्यासाठी अहंकारानं उन्मत्त होणं. मी बरे वाईट कर्म करीन आणि मला पैसा मिळवायचा आहे, मला संपत्ती मिळवायची आहे, मला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. अशा अनेक इच्छा माणूस करतो आणि ते इच्छा पूर्ण होत नाही. तेव्हा त्याला क्रोध निर्माण होतो. याला माऊली म्हणतात देहबुद्धी हाच तुझा संसार आहे आणि मी देह आहे या अहंकारानं तू माझे म्हणत हा सगळं गोळा केलेली माया आहे. आणि तुझ्या इच्छेरूपी सिंह अहंकारानं भ्रमित झाल्यामुळे इच्छारूपी सिंह आणि इच्छा पूर्ण होत नसताना होणारा संताप हा वाघ आहे. आणि या वाघ सिंहानं तुझं जीवन मुश्किल करून टाकलेलं आहे. तुला झोपीसाठी सुद्धा गोळ्या खावं लागतात.
तुझं मनुष्यत्व हरपून चाललेलं आहे, तुझी माणुसकी निघून चाललेली आहे. अशा अवस्थेमध्ये तू हतबल झालास. मी काहीच करू शकत नाही असं तुला वाटलं. स्वतःचं ज्यावेळेस कर्तृत्व संपतं, कर्तृत्व म्हणजे मी करता आहे हा जो भाव असतो, आता मी काहीच करू शकत नाही, परमेश्वरा मला वाचव अशी अंतःकरणातून हाक जाते, त्यावेळेस भगवंत अशा देह आत्म भावनारूपी संसारात अहंकारानं भ्रमित झालेला आणि इच्छा आणि क्रोधानं वाया चाललेल्या जीवात्म्याला त्याच्या आंतरिक हाक ऐकून परमेश्वर अदृष्टे कृपादानी म्हणजे त्याच्या नशिबानं, त्याच्या पूर्व पुण्याईनं त्याला सद्गुरुनाथ भेटतात आणि त्याला शुद्ध बोध देतात. तू हा देह नसून तू चैतन्य स्वरूप आत्मा आहेस आणि तू सर्व व्यापक आहेस. तुला इथं काही मिळवायचं नाही ना तुला काही गमवायचं नाही. तू परिपूर्ण आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस असा शुद्ध बोध त्याला करतात. आणि शुद्ध बोध झाल्यानंतर स्वप्नातून जागे झालेला माणूस जसा स्वप्नातलं अरण्य, वाघ, सिंह हे सगळं खोटं होतं असं त्याला वाटतं, तसं सद्गुरुनाथाच्या बोधानंतर त्याला लक्षात येतं की मी या देहालाच मी समजत होतो. मी काळा, मी गोरा, मी श्रीमंत, मी गरीब. या देहासाठी आणि या देहाशी संबंधित लोकांसाठी हे मला मिळवायचं आहे आणि ते मिळत नसलं तर मी क्रोध करून सुखी किंवा दुःखी होत होतो. आणि हे सद्गुरुनाथाच्या उपदेशानं हे सगळा भ्रम आहे. देहात्मबुद्धी हाची संसार हा उपदेश झाल्यानंतर तो मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी परिपूर्ण आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, विश्वात भरलेलं चैतन्य मीच आहे. येथे कोणी माझा शत्रू नाही ना येथे कोणी माझा मित्र नाही. मीच जर सर्वांमध्ये भरलेला आहे तर मला इथं कुणाकडून त्रास व्हायचा काही प्रश्नच नाही. विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असा तो विश्वरूप झाला. आणि ज्या सद्गुरुनाथानं विश्वरूप केलं त्या सद्गुरुनाथाला माझा नमस्कार असो, नमस्कार असो असं या ओवीतून माऊली म्हणतात. ओम शांती शांती शांती.